नमस्कार मित्रमंडळींनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिवसभरात अनेक मोठ्या आणि चर्चेच्या घडामोडी सध्या घडलेल्या आहेत. जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट, तसेच शरद पवार गटाच्या महायुतीत प्रवेशाची चर्चा आणि उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर, तसेच लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी आणि इतर अनेक महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ही मोठी बातमी म्हणता येईल, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी भेट घेतलेली आहे. आणि ही भेट जवळपास 1 तास चालली पूर्णपणे, आणि यातील सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. आणि विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतलेली होती. आणि या सलग भेटींमुळे शरद पवार गट महायुतीत जाणार का, अशा चर्चांना आता पुन्हा वेग आलेला आहे. मात्र जयंत पाटील यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण देताना सांगितले की सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपरिषद अध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती. तरी या बैठकीत कोणताही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना आणखीन उधाण आलेली आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती पण याच संबंधित आहे. म्हणजेच की आता या भेटीनंतर आणखीन एक मोठी जी चर्चा आहे ती सुरू झालेली आहे की जर शरद पवार गट महायुतीत सहभागी झालाच तर जयंत पाटील यांना राज्याचे वित्त आणि नियोजन खाते मिळू शकते, अशी सुद्धा चर्चा आहे. मात्र हे खाते राष्ट्रवादीला देण्यास शिवसेनेच्या शिंदे गटाचा विरोध असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. ओके, त्यामुळे जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट अधिकच महत्त्वाची आता मानली जात आहे. तथापि या सर्व चर्चांवर कोणत्याही पक्षाने अधिकृत भूमिका अजून तरी स्पष्ट केलेली नाही आहे. बघूयात आता पुढं काय होतं आहे. ओके, आता जी याच संबंधित तिसरी जी अपडेट आहे लेटेस्ट, ती म्हणजेच की आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील थोड्या काही घडामोडी आहेत. ती म्हणजे की आता सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्यात मतभेद आता उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या रात्रीच्या बैठकीची माहिती आधी का दिली नाही. ओके, यावरून सुनित्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देताना असे सांगितले की शरद पवार गटाच्या संभाव्य निर्णयामुळे पक्षात गैरसमज निर्माण होऊ नये. ओके, म्हणून ही बैठक जी होती ती झालेली होती. त्याचबरोबर पक्षात कोणताही अंतर्गत वाद जो आहे तो नसल्याचाही त्यांनी दावा केलेला आहे. ओके, दरम्यान NCP अध्यक्षपदी सुनित्रा पवार यांच्या नियुक्तीला सचिंदानंद सिंह यांनी कायदेशीर नोटीससुद्धा पाठवलेली आहे. मात्र पक्षाने या नोटीसला उत्तर न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, आता जी चौथी अपडेट आहे, ओके, ती म्हणजेच की एक मोठी अपडेट म्हणता येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना उद्देशून असे म्हटले की आम्हाला 2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही आहे, पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप नक्कीच आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण थोडंसं खडबडलं आहे, तापलेलं आहे. संजय राऊत यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिलेली आहे. ती म्हणजे की फडणवीस हे टपल्या आणि टिचक्या मारण्यात पटाईत असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. तसेच शिंदे गट आणि अजित पवार गट हे डुप्लिकेट पक्ष असल्याचे म्हणत या ऑफरला वैचारिक दिवाळखोरी असे त्यांनी संबोधलेलं आहे. ओके, आता जी पाचवी अपडेट आहे म्हणजेच की नागपुरामधील रामरक्षा आंदोलनाबद्दल आहे. संजय राऊत यांनी माहिती अशी दिलेली आहे की 18 जुलै रोजी नागपुरात रामरक्षा आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. आणि या आंदोलनासाठी RSS प्रमुख मोहन भागवत यांनाही निमंत्रण जे आहे ते आता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. ओके, आता जी 6वी अपडेट आहे ती संबंधित आहे पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यात मतभेद. पत्रकार परिषद पार्थ पवार यांच्याबाबत काही प्रश्न विचारल्यानंतर सुनील तटकरे यांनी असे सांगितले की पार्थ पवार 2019 पासून राजकारणात सक्रिय आहेत, ते नवीन नाही आहेत. दरम्यान NCP कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणीसुद्धा केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील असे सांगण्यात आलेले आहे. ओके, आता आपण थोडंसं हिंगोली गोळीबार प्रकरणाविषयी जाणून घेऊया. आता झालं आहे काय की हिंगोली जिल्ह्यात एका 38 वर्षीय व्यक्तीच्या हत्येप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक किशोर भालेराव यांच्यासह एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नसुद्धा उपस्थित केलेले आहेत. ओके, आता जी
8वी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना 30 दिवस कोठडीत राहिल्यास पदमुक्त करण्याच्या प्रस्तावाशी संबंधित 130व्या घटनादुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा जो अहवाल आहे तो सध्या स्थगित ठेवण्यात आलेला आहे आणि या विषयावर पुढील चर्चेनंतरच अंतिम निर्णय होणार आहे. ओके, आता जी 9वी अपडेट आहे ती म्हणजेच की एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक यावर आहे ही अपडेट. आता काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलेले आहे की विरोधकांच्या पाठिंब्याशिवाय एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक आता पुढे नेता येणार नाही. याविषयी काही नवीन अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल. ओके, आता जी 10वी अपडेट आहे ती म्हणजेच की उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा याबद्दल संजय राऊत यांनी असे सांगितले की उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे इंडिया आघाडीची बैठक होणार असून काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याशी संपर्क झाल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. आता जी 11वी अपडेट आहे ती म्हणजेच की सीमांकन विधेयकावर शरद पवार गटाची थोडीशी भूमिका आहे. ती काय आहे ती बघून घेऊयात. सीमांकन विधेयकावर शरद पवार गटाची भूमिका नक्की काय असेल याकडे सर्वांचे आता लक्ष लागलेले आहे. मात्र सुप्रिया सुळे यांनी अद्याप पक्षाची कोणतीही अधिकृत भूमिका निश्चित झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. ओके, आता जी 12वी अपडेट आहे ती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेतून महिला वगळल्याचा वाद. ओके, आता सरकारी पडताळणीत लाडकी बहीण योजनेतील मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची नावे जी आहे ती वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे राज्यात पुन्हा राजकीय वाद निर्माण झालेला आहे. ओके, आता जी 13वी अपडेट आहे ती शेतकरी मंडळींसाठी महत्त्वाची म्हणता येईल. शेतकऱ्यांसाठी 48,000 कोटींची वीज बिल माफी. ओके, याबद्दल आहे ही अपडेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 HP पर्यंतच्या कृषी पंपाची जुनी प्रलंबित वीज बिले माफ करण्याची घोषणा केलेली आहे आणि या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 48,000 कोटींचा भार पडणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. ओके, मात्र काँग्रेसने या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती फसवी घोषणा असल्याची त्यांनी टीका केलेली आहे. ओके, आता जी 14वी अपडेट आहे ती म्हणजेच की सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया. आता संजय राऊत यांनी हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार मौन का बाळगत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. ओके, आता जी आपली शेवटची अपडेट आहे आजची ती म्हणजेच की सीमांकन विधेयकावर दक्षिणेकडील राज्याची चिंता आहे. ओके, आता या अपडेटबद्दल सांगायचं झालं तर दक्षिण भारतातील अनेक राजकीय पक्षांनी सीमांकन विधेयकामुळे त्यांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. VCK प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी या विधेयकाला विरोध दर्शवलेला आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी या विधेयकाला राष्ट्रविरोधी असल्याची त्यांनी टीका अशी केलेली आहे. तर मित्रमंडळींनो, या होत्या 17 जुलै 2026 पर्यंतच्या महाराष्ट्र राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महाराष्ट्रातील ताज्या राजकीय बातम्या, सरकारी निर्णय आणि मोठे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, बडी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.